सकाळी उठल्या उठल्या मुलाला सतत शिंका येणे, नाक लाल होणे, डोळे खाजवणे किंवा नाक बंद होणे अशी लक्षणे असतील तर ही साधी सर्दी नाही. ही ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे नाकाच्या ॲलर्जीची लक्षणे आहेत. तुमच्याच बेडवर लपलेली एक अदृश्य गोष्ट यासाठी कारणीभूत आहे आणि ते म्हणजे डस्ट माइट. डस्ट माइट हे आपल्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या उशा, बेडशीट्स, कार्पेट, सोफा कव्हर, पिलो कव्हर, सॉफ्ट टॉईज, पडदे यामध्ये लपलेले असतात. मुलांच्या ॲलर्जीच्या ट्रिगर्समधील हा सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगर आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मुलांना धुळीची ॲलर्जी आहे, पण धूळ ही ॲलर्जी निर्माण करत नाही. डस्ट माइट ही ॲलर्जी निर्माण करतात. धूळ फक्त आधीच असलेली ॲलर्जी वाढवू शकते, पण ती स्वतः ॲलर्जी करू शकत नाही. हे डस्ट माइट अत्यंत सूक्ष्मजीव असतात जे मायक्रॉनच्या आकारापेक्षाही छोटे असतात. त्यामुळे आपल्याला डोळ्यांना ते दिसत नाहीत. आपले घर कितीही स्वच्छ असले तरीही डस्ट माइट प्रत्येकाच्या घरात असतात. या व्हिडिओमध्ये आपण डस्ट माइट ॲलर्जीची लक्षणे आणि ही ॲलर्जी बरी करण्यासाठी 7 उपाय पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर सतीश घाटोड, चाइल्ड ॲलर्जी व अस्थमा स्पेशालिस्ट, अकोला. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात डस्ट माइट ॲलर्जीची लक्षणे काय आहेत. ज्यांना डस्ट माइटची ॲलर्जी असते त्यांना घरातील चादरी झटकल्या किंवा कोणी घरात झाडून काढले किंवा घराची साफसफाई केली की शिंका येणे, नाकातून पाणी येणे, नाक आणि घशाला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खोकला येणे ही अशी लक्षणे दिसून येतात. काही मुलांना अस्थमाची लक्षणे दिसून येतात, जसे की श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत गरगर होणे, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे. आता आपण डस्ट माइट ॲलर्जी आटोक्यात ठेवण्यासाठी 7 सोपे उपाय जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या घरातील गाद्या, उशा, ब्लँकेट्स यासाठी ॲलर्जन प्रूफ कव्हर वापरा. हे कव्हर्स अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की डस्ट माइट तुमच्या त्वचेच्या संपर्कात येत नाहीत. पण हे कव्हर महाग असतात. हे कव्हर महाग वाटत असतील किंवा उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या गाद्या आणि उशांवर चांगल्या दर्जाचे प्लास्टिक कव्हर घालू शकता आणि त्यावर तुमची नियमित बेडशीट अंथरू शकता. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे वेट मॉपिंग. जेव्हा आपण घरामध्ये झाडू मारतो तेव्हा धूळ उडते आणि त्यासोबत हे डस्ट माइट तुमच्या श्वासात जातात, त्वचेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यामुळे तुमची ॲलर्जी ट्रिगर होते. अशा वेळी साफसफाईसाठी ओल्या कपड्यांचा वापर करा, जेणेकरून धूळ उडणार नाही आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. यालाच आपण वेट मॉपिंग असे म्हणतो. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे बेडशीट आणि ब्लँकेट, पडदे, पिलो कव्हर्स, कार्पेट्स, मुलांचे सॉफ्ट टॉईज नियमित आठवड्यातून एकदा गरम पाण्यात धुवा. यामुळे डस्ट माइट नष्ट होतात. चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे घरातील आर्द्रता 50% कमी ठेवा. आर्द्रता जास्त असेल तर डस्ट माइट वेगाने वाढतात. पाचवा महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात कार्पेटचा वापर टाळा. कार्पेटमध्ये डस्ट माइट सगळ्यात जास्त प्रमाणात असतात आणि त्यामध्ये दीर्घकाळ राहतात. कार्पेट्स वारंवार साफ करणे सुद्धा अवघड असते. त्यामुळे शक्य असल्यास घरातील कार्पेटचा पूर्णपणे वापर टाळा. कार्पेट्स काढणे शक्य नसेल तर नियमितपणे त्याला व्हॅक्यूमने क्लीन करा. सहावा महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात कुत्रे, मांजर असे पाळीव प्राणी पाळू नका. घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या केसांवरती डस्ट माइट दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे मुलांना डस्ट माइट ॲलर्जी असेल तर घरात पाळीव प्राणी ठेवू नका आणि असतील तर त्यांना बेडरूमच्या दूर ठेवा आणि आठवड्यातून किमान एकदा तरी त्यांना नियमितपणे स्वच्छ अंघोळ घाला. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲलर्जन इम्युनोथेरपी. कधी कधी हे सर्व करूनही आणि योग्य उपचार घेऊनही मुलांना आराम पडत नाही, कारण कितीकही प्रयत्न केला तरीही घरातून डस्ट माइट 100% नष्ट करणे शक्य नसते. अशा वेळेस डस्ट माइट इम्युनोथेरपी हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये डस्ट माइट ॲलर्जन हळूहळू वाढत्या प्रमाणामध्ये मुलांच्या शरीरात दिलं जातं. त्यामुळे मुलांच्या शरीराला डस्ट माइट सहन करण्याची सवय लावली जाते आणि मुलांना ॲलर्जीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या मुलाला जर अशी लक्षणे असतील तर लवकरात लवकर चाइल्ड ॲलर्जी स्पेशलिस्टचा सल्ला घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद.